फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवतो आपण उसळ. तिथे आहे उसळ हुलग्याची. तर त्यासाठी लागणार लसूण, जिरं, शेंगदाणे, आलं, कोथिंबीर आणि ओलं खोबरं याचं आता आपण वाटण करून घेऊ. हे पाहता आपण कुकर तापायला ठेवलेलं आहे. याच्यात हे मी वापरलेलंच तेल उरलेलं हे टाकून घेते. याच्यामध्ये एक चमचा मोठा तेल टाकून घेतलंय. हे वाटून घेतले आपण सर्व. इथं बाजूला काम चाललंय, सगळा ठोकायचा आवाज येतोय. आता याच्यात मी मोहरी टाकून घेतली, थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय आणि आता वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. हे पहा, आता मी वाटण टाकून घेते आणि हे परतून घेऊ चांगलं आता तेलामध्ये. हे पहा, असं चांगलं सगळं वाटण टाकून घेतलंय. आता आपण चांगलं परतून घेऊया. हिंग थोडंसं वरतून टाकून घेतलंय आता आपण. हे पहा, आता हळद टाकून घेतली. ह्यो काळा मसाला टाकून घेतला याच्यामध्ये आपण. हे पहा, आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ. हे पहा, चांगलं आता मिक्स करून घेतलंय. शेजारी काम चाललंय, इतका ठोक ठाकीचा आवाज येतोय काय विचारायलाच नको. एकदम शेजारी काम बांधकाम. हे पहा, मीठ टाकून घेतलं. नंतर आता हे हुलगे टाकून घेतले मोड आलेले आपण, आणि हे चांगलं आता मिक्स करून पाणी टाकून घेऊया. हे पहा, आता पाणी वरतून टाकून घेतलं आपण. आता 4 शिट्ट्या घेऊया आपण. याच्या झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊ. हे पहा, आता आपलं कुकर झालं. आपण गॅस बंद करू, थंड झाल्यावर ताट करू. हे पहा, आता आपण ताट करायला घेऊ. हे भाकरी, बाजरीची, गवारीची शेंग आणि आपण केलेली आता उसळ. तर उसळचं आपण भाजी. हे पहा, आता अशी मी सुकी अशी लपथपीत भाजी केलेली, लय रस्सा पकडला नाही. हे पहा, अशी आपली हुलग्याची उसळ. हे पहा, या जेवायला सर्वांनी. कशी वाटली माझी रेसिपी पहा, आणि एकदम चविष्ट होते. तुम्ही पण करून बघा. हे पहा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आता किचनमध्ये तुम्हाला चेंज दिसत असेल. आता आमचं